बाळांनो, चला आज गावरान पद्धतीने चुलीवरची झणझणीत माशी बनवू। माशाला स्वच्छ पाण्यानं धुवून घेऊ। माशी स्वच्छ पाण्यानं धुवून घेतली। आता याच्यामध्ये हळद मीठ लावून वाटण भाजून घेऊ। एक वाटी तव्यावर कापून घेतलेला कांदा भाजू। कांदा चांगला परतलाय, त्याच्यामध्ये एक कापलेलं टमाटर टाकून घेऊ। एक उबळी तेल टाकून चांगलं भाजून घेऊ। एक चमच धने टाकून घेऊ। थोडीशी खसखस, अर्धी वाटी खिसून घेतलेलं खोबरं। आता याला चांगलं भाजून घेऊ। मसाला चांगला भाजून घेतला, याच्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकू। 2-3 अद्रकीचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर। आता चांगलं याला परतून घेऊ। मसाला चांगला भाजून घेतला, आता याला ताटामध्ये काढून घेऊ। वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेते। कढईमध्ये तेल टाकून घेऊ। तेलामध्ये वाटलेलं वाटण टाकून घेऊ। 1 चमच लाल तिखट, 1 चमच काळा मसाला, अर्धा चमच धना पावडर। आता याला चांगलं मिक्स करून घेऊ। वाटण चांगलं परतून घेतलंय, जेवढा रस्सा लागेल तेवढं पाणी टाकून घेऊ। चवीनुसार मीठ टाकून रस्स्याला चांगलं शिजून घेऊ। रस्स्याला चांगली उकळी आली, याच्यामध्ये माशी टाकून घेऊ। माशी टाकून घेतली, आता हिला 5 मिनिटं शिजून घेऊ। आपली भाजी चांगली शिजली, आता हिला खाली उतरून घेऊ। आपली झणझणीत माशीची भाजी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करा।